हो, लहानग्यांच्या कर्दनकाळ. कर्दनकाळ म्हणजे एक आजार. लहानग्यांच्या कर्दनकाळ ठरत आहे. दुर्दैवाने तो लहान मुलांना आपलं टार्गेट करतो. 9 महिन्यापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना हा आजार टार्गेट करतो. गुजरातमध्ये असं 14 ते 15 लहानग्यांचे मृत्यू याच्यामुळे झाल्याचे गुजरातमध्ये अजून तपास करत आहेत ते, असा त्यांना संशय आहे. आणि या आजाराचे नाव आहे चांदीपुरा व्हायरस. चांदीपुरा व्हायरस तो नागपूरजवळ गाव आहे चांदीपूर, तिथं सापडला होता पहिल्यांदा 1966 चांदीपुरा व्हायरस त्याचे नाव ठेवलं गेलं. आणि तो गुजरातमध्ये पसरत आहे आणि काही केस मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र याच्यामध्ये सुद्धा सापडत आहे. मी सांगितलं लहानग्यांवर अटॅक करतो की रोगप्रतिकारक शक्ती लहान मुलांची कमी असते. आता याची लक्षणं पहा तुम्ही. आणि मग मी सांगतो किती भयानक आजार आहे. खूप ताप येतो, खूप डोकं दुखतं, काही वेळा तो मेंदूला सुद्धा ताप येऊन जातो. इन्फ्लायटिस म्हणतात त्याला, दिमागी बुखार. इन्फ्लायटिस, मेंदूला ताप येऊन जातं, खूप डोकं दुखतं, टॉयलेट आणि उलट्या होतात त्याला, त्या मुलाला टॉयलेट आणि उलट्या होतात, चक्कर येतात, भूक लागत नाही, काही वेळा तर आपले स्ट्रोक पडतात. त्याच्यामुळे मुलाला खूप ताप आला, डोकं दुखत राहिलं, लक्ष द्यायच्याकडे, टॉयलेट उलटे व्हायला लागले, लगेच डॉक्टरांकडे जा. पुण्याला एकच प्रयोगशाळा आहे, तिथं ते नमुने पाठवले जातात. त्यामुळे उशीर राहतो. जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढा तो आजार भयानक होऊन जातो. वाचण्याची शक्यता कमी होते. या आजारावर औषध नाही, लस, इंजेक्शन नाही. जेवढा उशीर तेवढं वाचण्याची शक्यता कमी. 100 मुलांना झाला तर फक्त 15 मुलं वाचू शकतात, 100 मधून 15. त्याच्यामुळे लक्षण दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि ते सॅम्पल चेक करायला पाठवून द्या. उशीर करू नका. उशीर जीवावर बेतू शकतो, उशीर जीवावर बेतू शकतो. घरगुती इलाज सुद्धा करू नका, डायरेक्ट डॉक्टर आपले. तर असा आजार होतो प्रामुख्याने माशी आणि डास. आणि का होतात माशी आणि डास? अस्वच्छता, घाणेरडेपणा. आता बघा पावसाळ्यात सर्वत्र पाणी पडतं, पाणी साठतं, चिखल साठतो, गवत झाडे झुडपं उगवतात, म्हणजे डास आणि माशा होतात आणि त्यांच्यापुढे आजार. चांदीपुरा व्हायरस हा आजार लहान मुलांना होत आहे. त्याच्यामुळे स्वच्छता ठेवा. तुमच्या घरात पाणी साठलंय का, बाहेर पाणी साठलंय का, आजूबाजू साफ करा. साफ करता नसेल थेंब टाका, काही टॉयलेट क्लिनर, बाथरूम क्लिनर, फिनाईल, रॉकेल काही असेल त्याचे 4-5 थेंब टाका. डास होत नाही. आपल्या मुलांना लांब बायांचे कपडे घाला, जास्तीत जास्त त्यांचे शरीर जॅकेट, लांब पॅन्ट, लांब बायांचे कपडे. जो भाग उघडाच असेल त्याला अँटी मॉस्किटो स्क्रीम लावा. अँटी मॉस्किटो स्क्रीम, चेहऱ्याला सोडून अँटी मॉस्किटो स्क्रीम लावा. मच्छरदाणीचा वापर करा, कॉईल येतात त्याचा वापर करा. थोडक्यात आपल्या मुलांना आपल्याला माशांपासून आणि डासांपासून वाचवायचे ध्यानात ठेवा. त्यांना चिखलाजवळ, गवतात, झाडीमध्ये खेळायला जाऊ देऊ नका. मी तर सांगितलं त्यांच्याकडे लक्ष ठेवा बारकाईने. काही लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा. किती हायजीन, सुरक्षितता किती महत्त्वाची होते. आणि कसे नवीन एक व्हायरस. आता हा व्हायरस जुना आहे, मी सांगितलं 1966ला, पण आता याने भयानक रूप घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मुलांना सांभाळा, जास्तीत जास्त शेअर करा, लोकांनाही माहिती सांगा. काही लोकांना माहिती असेल कदाचित, काही ना पुष्कळ जणांना माहिती नसेल अजून की लहानग्यांवर संक्रांत किंवा लहानग्यांवर मोठं संकट आलेलं आहे. स्वच्छता ठेवा, मुलांकडे काळजी घ्या, दुसऱ्यांच्या मुलांकडे सुद्धा लक्ष ठेवा, शेअर करा. तुम्हाला जरी माहिती आवडली आणि वाटलं आपल्या आयुष्यात